नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण जलसंपदा विभाग भरतीसाठी अतिशय आयएमपी अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक कितवी आहे तर ती 6वी प्रश्नपत्रिका आहे। याच्यामध्ये आपण कशाचा समावेश केलेला आहे तर टीसीएस पॅटर्ननुसार जीकेचा समावेश आपण या ठिकाणी केलेला आहे। ठीक आहे, मग आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही, तुमचा जास्त टाइमपास करत नाही। आजचा आपला पहिला प्रश्न पहा, राष्ट्रीय महामार्ग एकूण रस्त्यांच्या लांबीच्या फक्त 2% आहेत, परंतु डॅश डॅश टक्के रस्ते वाहतूक करतात। म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की राष्ट्रीय महामार्गावरून किती टक्के वाहतूक होते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। ऑप्शन काय दिलेत पहा, 40%, 32%, 12% आणि 2%। तर यापैकी योग्य उत्तर आहे की राष्ट्रीय महामार्गावरून काय होते, एकूण 40% वाहतूक राष्ट्रीय महामार्गावरून केली जाते। आता या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय महामार्ग हे रस्त्यांच्या एकूण लांबीच्या किती टक्के आहेत, तर हे रस्त्याच्या एकूण लांबीच्या किती टक्के आहेत, 2% आहेत। ठीक आहे, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात। लांबी जरी 2% असली तरी वाहतूक किती करतात तर ते 40% वाहतूक करतात। ओके, त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याची स्थापना कधी झाली, हा प्रश्न विचारला जातो। तर याची स्थापना कधीची मित्रांनो, 1988 ला काय झाली, याची स्थापना झालेली। याचा फुल फॉर्म काय होतो, याला नाही पण म्हणतात, याचा फुल फॉर्म काय होतो, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया। 1988 चा कायदा आहे, परंतु प्रत्यक्षात प्राधिकरणाची स्थापना कधी झाली किंवा काम कधी चालू झालं तर ते फेब्रुवारी 1995 मध्ये याचं प्रत्यक्ष काम सुरू झालं। दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा। तुम्हाला जो पर्याय दिला असेल, जे विचारलं असेल ते उत्तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी सांगायचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, काय विचारलंय, राजा राम मोहन रॉय यांच्या मदतीने खालीलपैकी कोणता कायदा गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिंकने मंजूर केला। लॉर्ड विल्यम बेंटिंकने कोणता कायदा मंजूर केला असं विचारलंय। ऑप्शन काय दिलेत पहा, हुंडा कायदा, बालविवाह कायदा, सती प्रतिबंधक कायदा आणि बाल शिक्षण कायदा। तर याचं योग्य उत्तर आहे सती प्रतिबंधक कायदा। ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। प्रश्न विचारला जाऊ शकतो की सती प्रथा बंद कायदा कधी करण्यात आला किंवा सती प्रतिबंधक कायदा कधी करण्यात आला असं विचारू शकतात। मग हा कधी करण्यात आला होता तर हा 1829 साली करण्यात आला होता। परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचंय 1829 ला हा कुठं करण्यात आला होता तर हा फक्त बंगाल प्रांतासाठी करण्यात आला होता। मग उर्वरित भारतासाठी कधी करण्यात आला तर हा 1830 ला संपूर्ण भारतासाठी म्हणजे उर्वरित भारतासाठी करण्यात आला। ठीक आहे, फरक लक्षात ठेवा। जो प्रश्न विचारतील ते उत्तर आपल्याला द्यायचे मित्रांनो। ओके, पुढचा प्रश्न पाहू। त्याच्या अगोदर कुणी कायदा केला किंवा ज्यावेळेस सती प्रथा कायदा करण्यात आला त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता असा पण प्रश्न विचारला जातो। मग कोण होता तर गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिंक होते। त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की सती प्रथा बंद करण्यासाठी गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिंकला कोणाचं सहाय्य झालं किंवा कोणाची मदत झाली किंवा बंद करण्यासाठी सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले असा प्रश्न आपल्याला विचारला जातो। मग ते कोणी प्रयत्न केले होते तर ते राजा राम मोहन रॉय यांनी प्रयत्न केले होते। दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, दोन्ही नाही तिन्ही गोष्टी। एक तर गव्हर्नर जनरल कोण होता, दुसरी गोष्ट कोणत्या भारतीय व्यक्तीने प्रयत्न केले किंवा गव्हर्नर जनरलला मदत कोणी केली, तिसरी कधी केली। या तिन्ही गोष्टी काय करायच्या लक्षात ठेवायच्या। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू। त्याच्या अगोदर एक गोष्ट, अजून एक कायदा राहील आपला ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे विधवा पुनर्विवाह कायदा कधी करण्यात आला। मग विधवा पुनर्विवाह कायदा कधी करण्यात आला होता तर हा 1856 साली करण्यात आला होता। आणि त्यावेळेस गव्हर्नर कोण होता तर लॉर्ड डलहौसी हा काय होता त्यावेळेस गव्हर्नर होता। हे दोन्ही कायदे काय आहेत, अतिशय आयएमपी आहेत मित्रांनो। तुम्हाला याच्यावरती परीक्षेत भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं। एक तर तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, कधी करण्यात आला, दुसरं कोणी केला किंवा गव्हर्नर कोणता होता, आणि तिसरं कोणत्या भारतीयाचं सहाय्य लाभलं। ठीक आहे, या दोन तीन गोष्टी तुम्हाला काय करायच्यात लक्षात ठेवायच्या आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू। परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना। मित्रांनो, आपण जलसंपदा विभाग भरतीसाठी अतिशय आयएमपी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टीसीएस पॅटर्ननुसार महाराष्ट्रामधील एकमेव आणि महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे। मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तर मित्रांनो, तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील, म्हणजेच तुम्हाला 1000 अतिशय आयएमपी असे क्वेश्चन्स भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये जलसंपदा विभाग भरतीचे झालेले
11 पेपर तुम्हाला या ठिकाणी काय केले जातील, फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केले जातील. ओके. त्याचबरोबर याच्यासोबत तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केले जातील. एवढ्या डिटेल्स नोट्स, एवढ्या IMP नोट्स आहेत मित्रांनो की तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही जलसंपदा विभागाच्या भरतीमध्ये 160+ मार्क काय मित्रांनो सहज घेऊ शकता. एवढ्या डिटेल्स या ठिकाणी या काय आपल्या नोट्स आहेत. ओके. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत, तर मराठी विषयाचे आहेत, इंग्रजी विषयाचे आहेत, गणित व बुद्धिमत्ताचे आहेत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स आहेत. म्हणजे तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला ना मित्रांनो तरी तुम्हाला जलसंपदा विभागामधली एक पोस्ट काय 100% मिळणार आहे. तुमचं सिलेक्शन 100% होणार आहे. ठीक आहे. मग या सगळ्यांची किंमत किती आहे, तर फक्त 150 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपली विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आहे आणि ही आपली ऑफर मित्रांनो आज सुद्धा चालू आहे. जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. ओके. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे मित्रांनो, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत. या नंबरवरती 96 89 14 16 30 नंबर व्यवस्थित या. काही विद्यार्थ्यांचं काय होत आहे, नंबर चुकत आहे आणि मग पेमेंट काय होतं आपलं दुसऱ्याच नंबरला जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे नंबर व्यवस्थित एकदा पुन्हा सांगतो 96 89 14 16 30 गुगल पे किंवा फोन पे करायचे. किती रुपये करायचे, फक्त 99 रुपये करायचे. आणि केल्यानंतर त्याचा एक काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे, व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30 हाच आपला काय मित्रांनो व्हॉट्सॲप नंबर सुद्धा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही. कोणता पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार. मित्रांनो या साहित्य अकादमी पुरस्कारावरती तुम्हाला परीक्षेमध्ये एक प्रश्न 100% विचारला जातो. मग तो तुमची कुठलीही परीक्षा असू द्या, प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. मग ऑप्शन काय दिले पहा, मिलिंद बोकील, नंदा खरे, अरुण खोपकर, अनुराधा पाटील. तर यापैकी मिलिंद बोकील यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे या बाकीच्या तिघांना काय झालाय, मिळाला आहे. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय कोणाला कधी मिळाला आणि कोणत्या पुस्तकासाठी. आता लक्षात काय काय ठेवायचे बा, कोणाला मिळाला, कोणत्या कादंबरीसाठी किंवा कोणत्या पुस्तकासाठी मिळाला आणि कोणत्या वर्षी मिळाला, ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. मग पहा या ठिकाणी नंदा खरे यांना भेटला आहे. कोणत्या कादंबरीसाठी भेटलाय, तर त्यांच्या उदय या कादंबरीसाठी भेटलाय. आणि कधी भेटलाय, तर तो 2021 सालचा भेटलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक ऑप्शन होतं ते म्हणजे अरुण खोपकर. अरुण खोपकर यांना कोणत्या पुस्तकासाठी भेटलाय किंवा कादंबरीसाठी, तर चलतं चित्रव्यूह याच्यासाठी भेटलाय. कधी भेटलाय, 2015ला. या ठिकाणी प्रश्न विचारला होता तलाठी भरतीला, उद्या ही कादंबरी कोणाची आहे, उद्या ही कादंबरी कोणाची आहे असा प्रश्न विचारला होता. कुठे विचारला होता, तलाठी भरतीला. त्याच्यानंतर कदाचित अजूनही याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता, हे सुद्धा कोणाचं आहे असं विचारलं होतं. मग लक्षात ठेवा अरुण खोपकरांचं कोणतं आहे, चलतं चित्रव्यूह आहे. त्याच्यासाठी कधी साहित्य अकादमी पुरस्कार भेटलाय, 2015ला. आणि अनुराधा पाटील यांचं जे कदाचित अजूनही ही जी कादंबरी आहे हिला सुद्धा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. कधी, 2019 साली. खूप महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. TCS काय करते आपल्याला, पुस्तक आणि लेखक साहित्य अकादमी पुरस्कार यांच्यावरती भरपूर प्रश्न विचारते. अजून एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, TCS जे प्रश्न विचारते ना, हे सगळे प्रश्न कोणत्या पुस्तकावर विचारते तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला अगदी 4-500 पुस्तक आणि लेखक पाठ करायची गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, गुगलवर जायचं आहे आणि फक्त टाकायचं आहे की साहित्य अकादमी पुरस्कार. एवढं साहित्य अकादमी पुरस्कार टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये मराठीचे विजेते टाकायचे. तर म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे मराठी लेखक एवढं जरी तुम्ही टाकलं तर तुम्हाला एक यादी येईल. त्या ठिकाणी 40 50 किंवा 60च्या आसपास आतापर्यंत भेटलेले आहेत तेवढे येतील. तेवढे पुस्तक आणि लेखक जर तुम्ही पाठ केले ना तर 90% तुमचे प्रश्न काय केले, TCSने याच्यावरतीच विचारलेले आहेत. म्हणजे अगदी तुम्ही तलाठी भरतीत पाहिलं असेल 2-2 3-3 प्रश्न काय होते, पुस्तक आणि लेखकावरती होते. मग हे सगळे पुस्तकं कोणते होते माहिती आहे, तर हे सगळे पुस्तकं साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकं होते. म्हणजे एवढा शॉर्ट अभ्यास करता आला पाहिजे, याला स्मार्ट स्टडी म्हणतात. नेमकं विचारतंय काय ना हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. म्हणजे मला सांगा इथं 60 पुस्तकं पाठ करणं सोपं की 500 पुस्तकं पाठ करणं सोपं. ऑफकोर्स
60 पुस्तकं पाठ करणं काय आहे, सोपं आहे. म्हणजे जे परीक्षेत विचारतात ना ते जास्त पाठ करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. 4 नंबर, कोणता कालावधी हा भारताच्या लोकसंख्या वाढीचा गतिशून्य किंवा स्थिर टप्पा म्हणून संदर्भित केला जातो, कारण या कालावधीत विकास दर खूपच कमी होता, अगदी नकारात्मक वाढीचा दर देखील नोंदवला गेला. आता हा वाढीचा दर कशाचा, तर तो लोकसंख्या वाढीचा दर विचारला. लोकसंख्या वाढीचा दर, आता तुम्हाला माहिती आहे लोकसंख्या वाढीच्या दराचे किती टप्पे केले जातात, 4 टप्पे केले जातात. हे कधीपासून केले जातात, 1900 पासून आतापर्यंत, म्हणजे आपण 2000 पर्यंत म्हणू शकतो किंवा 2011 पर्यंत सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. मग किती टप्पे केले जातात, 4 टप्पे केले जातात. मग या ठिकाणी विचारलंय की त्याच्यापैकी जो हा स्थिर टप्पा आहे हा कधीचा होता असं विचारलंय. मग आता मी हे करतो आणि तुम्हाला खाली पर्याय दाखवतो की स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा कोणता होता, तर तो पहिला पर्याय होता 1901 ते 1921. इथं काय दिली होती, आपली लोकसंख्या स्थिर वाढली होती. आता या ठिकाणी पहा 4 टप्पे दिलेले आहेत, त्यातला लक्षात ठेवा स्थिर लोकसंख्या वाढीचा काळ कोणता होता, 1901 ते 1921. आता कदाचित तुम्हाला उद्या विचारू शकतात की संत लोकसंख्या वाढीचा काळ. आता फरक लक्षात ठेवा, इथं काय होती, स्थिर होती आणि इथं काय आहे, संत आहे. म्हणजे लोकसंख्या वाढली, पण कशी वाढली, संत, अगदी हळूहळू थोडी थोडी लोकसंख्या वाढली. तो काळ कोणता होता, 1921 ते 1951चा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा इथं काय आहे, वेगवान उच्च वाढीचा काळ कधीचा आहे, 1951 ते 1981. यालाच काय म्हटलं जातं, लोकसंख्येचा विस्फोट. म्हणजे भरमसाठ वाढ झाली लोकसंख्येची, ती कोणत्या काळामध्ये झाली, 1951 ते 1981 मध्ये झाली. त्याला काय म्हटलं जातं, वेगवान उच्च वाढीचा काळ किंवा लोकसंख्येचा विस्फोट असं सुद्धा याच काळा असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि सध्याचा चालू कोणता आहे, वेगवान उच्च वाढ परंतु घसरत्या दराची चिन्ह. म्हणजे वाढ होते, वेगवान वाढ होते, परंतु दर काय झाला वाढण्याचा, कमी कमी होत चाललेला आहे. ठीक आहे. मग कधी, 1981 पासून 2011 पर्यंतचा काळ. लक्षात ठेवा, सोपं आहे. 4ही टप्पे काय करा, डोक्यामध्ये फिट करून ठेवा. हवं तर लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या, परत रिव्हिजन देत जा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे 5 नंबर, मुंबई महानगर प्रदेश, त्यालाच MMR म्हटलं जातं, किती महापालिकांचा समावेश होतो असं विचारलंय. कशामध्ये, मुंबई महानगर प्रदेशामध्ये किती महानगरपालिकांचा समावेश होतो असं या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय. मग ह्या मुंबई महानगर प्रदेशामध्ये किती महानगरपालिका आहेत, तर एकूण 9 महानगरपालिकेचा समावेश या मुंबई महानगर प्रदेशामध्ये केला जातो किंवा होतो. ओके. मग अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत. मग सध्या महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत, 29 आहेत. मला वाटतं मी काल का परवा पण याच्यावरती स्पष्टीकरण दिलं होतं, परंतु आता लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस काय होतंय, स्पष्टीकरण सारखं आलं की लगेच एखादा महाभाग कमेंट करतो की सर प्रश्न रिपीट झाला. आता इथं पहा, पहिला प्रश्न काय होता, इथं वेगळा प्रश्न होता, काल विचारलेला प्रश्न काय होता, वेगळा होता. प्रश्न दोन्ही वेगळे आहेत, फक्त स्पष्टीकरण त्याच्यावरती काय आलंय, एक आलंय. ओके. मग एकूण महानगरपालिका किती आहेत, 29 आहेत. विचारलं जाऊ शकतं 28वी महानगरपालिका कोणती, इचलकरंजी. आणि सगळ्यात शेवटची म्हणजे 29वी महानगरपालिका कोणती आहे, तर ती जालना आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. 6 नंबर, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी आणलेल्या गाळाच्या साठ्यामुळे डॅश डॅश तयार झाले आहेत. पहा, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा याच्या उत्तर भारतातील नद्या आहेत. या नद्यांनी जो गाळा आणलाय, ह्या गाळाच्या संचयामुळे, गाळाच्या साठ्यामुळे कशाची निर्मिती झालेली आहे, तर उत्तरेकडील मैदानी प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. यालाच काय म्हटलं जातं, गाळाचं मैदान सुद्धा म्हटलं जातं किंवा उत्तरेकडील मैदानी प्रदेश म्हटलं जातं. कोणकोणत्या नद्याच्या गाळामुळे निर्माण झालाय पहा, सिंधू, आता हा भाग काय झालाय, पाकिस्तानमध्ये गेलाय. गंगा हा भारतात आहे आणि ब्रह्मपुत्रा हा सुद्धा काय भारतामध्येच आहे. आसाम राज्यातला जो भाग आहे हा काय केलेला आहे, ब्रह्मपुत्रा नदीने तयार केलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती. आता पुन्हा पहा, इथं काय विचारलंय, विधान परिषदेतील सदस्यांची संख्या विचारली. आपल्याला परवा दिवशी प्रश्न कशाचा विचारला होता, विधानसभा. म्हणजे छोटा छोटा बदल केला जातो प्रश्नामध्ये, जास्त काही बदल केला जात नाही. आज विधान परिषद विचारलंय, त्या दिवशी आपल्याला विधान परिषद विचारलेलं होतं, सॉरी त्या दिवशी विधानसभा विचारली होती, आज विधान परिषद विचारलं. मग विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे, तर ती आहे 78. आणि विधानसभेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राच्या, तर ती आहे 288. ओके. दोन्ही लक्षात ठेवा. ओके. त्याचबरोबर एक महत्वाचं, विधान परिषद हे काय मित्रांनो, कोणतं सभागृह आहे याच्यावरती प्रश्न विचारला जातो.
मग विधान परिषदेत कोणतं सभागृह आहे, तर हे वरिष्ठ सभागृह आहे. या विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ किती असतो, तर 6 वर्षाचा असतो. वेगळा आहे म्हणून लक्षात ठेवा, IMP आहे. त्याच्यानंतर सदस्य संख्या किती आहे, महाराष्ट्राची 78 आहे. बाकीच्याची सदस्य संख्या लक्षात नाही ठेवली तरी उत्तर प्रदेशची लक्षात ठेवा, कारण ही 100 आहे. भारतातील सगळ्यात जास्त विधान परिषदेची सदस्य संख्या कोणत्या राज्याची आहे, तर ती उत्तर प्रदेशची आहे. ओके, आता या ठिकाणी एक महत्त्वाचं, कालच का परवाच मला वाटतंय JDPC पेपर चालू आहेत की नाही, तिथं प्रश्न आला होता. खालीलपैकी कोणत्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्यात आली, कोणत्या राज्याची विधान परिषद बरखास्त करण्यात आली असं विचारलंय. मग कोणत्या राज्याची विधान परिषद बरखास्त करण्यात आलेली आहे, तर ते आहे जम्मू आणि काश्मीर राज्याची. आपण त्या दिवशी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि काल याच्यावरती प्रश्न विचारला होता. म्हणून मी काय सांगतो, आपण विचारलेला प्रत्येक प्रश्न, आपण घेतलेला प्रत्येक शब्द न शब्द काय खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ठीक आहे, मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सध्या भारतामध्ये किती विधान परिषद आहेत, तर भारतामध्ये सध्या एकूण किती विधान परिषद अस्तित्वामध्ये आहेत, 6 आहेत. बरखास्त कोणती केली, जम्मू काश्मीरची केली. त्याच्या अगोदर किती होत्या, 7 होत्या. मग या 6 कोणकोणत्या आहेत पहा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. या 6 विधान परिषदा सध्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा 8 नंबरचा प्रश्न, आय एम नो मसीहा. काय, आय एम नो मसीहा म्हणजे मी मसीहा नाही. हे पुस्तक कोणाचं आहे असं विचारलेलं आहे. कोणाचं आहे हे पुस्तक, सोनू सूदचं आहे. तुम्हाला माहिती आहे, कोरोना काळामध्ये ज्यावेळेस UP बिहारचे मजूर स्थलांतर करत होते, त्यांचं स्थलांतर करण्यासाठी सगळ्यात जास्त मदत कोणी केली होती, तर ती सोनू सूदने केली होती. म्हणून त्याला लोक काय म्हणायचे, मसीहा मसीहा म्हणत होते. म्हणून त्याचं एक पुस्तक आलंय, आत्मचरित्र आलंय, त्याचं नाव त्यांनी दिलंय आय एम नो मसीहा. ओके, पुढचा प्रश्न, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण, हा प्रश्न मित्रांनो आपण तलाठी भरतीच्या अगोदर सुद्धा घेतला होता. तलाठी भरती जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल, जसाचा तसा प्रश्न आपण घेतला होता. आणि तलाठी भरतीला सुद्धा हा प्रश्न जसाच्या तसा विचारला होता. म्हणजे आपले जवळपास जीकेतले 75% प्रश्न असे होते की जे तलाठी भरतीला काय झाले होते, जशाच्या तसे पडले होते. म्हणून मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो की जलसंपदा विभागाच्या भरतीमध्ये सुद्धा 70 ते 75% आपले जीकेचे प्रश्न काय होणार, जसेच्या तसे रिपीट होणार. ठीक आहे, फक्त आता एक गोष्ट आहे, त्यावेळेस आपले मला वाटतं जवळपास 100 प्रश्नसंच झाले होते आणि आता ह्यावेळेस काय होतील आपले, समजा मला वाटतं एक 25-30 प्रश्नसंच काय होतील तोपर्यंत तयार होतील. ओके, परंतु याच्यात आपण जास्तीत जास्त तुमचं कव्हर करण्याचा काय करू, प्रयत्न करू. 75% नाही पण 65% तर मी लिहून देऊ शकतो. ओके, ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचं आहे, मी अगोदरही सांगितले आताही सांगतो कोणाचं आहे, हे पु ल देशपांडे यांचं आहे. ठीक आहे, मग पु ल देशपांडे यांची बाकीची पुस्तकं आहेत ना, ते सुद्धा लक्षात ठेवा, यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. अपूर्वाई आहे, बटाट्याची चाळ आहे, ती फुलराणी आहे, व्यक्तिवल्ली, असामी असामी हे जे पुस्तक आहे ना, हा प्रश्न सुद्धा तलाठी भरतीला विचारला होता. असामी असामी हे पुस्तक कोणाचं आहे. त्याच्यानंतर पूर्वरंग आहे. आता हे सगळे कोणाचे आहेत मित्रांनो, तर हे सगळे पुस्तकं पु ल देशपांडे यांचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, गोळाबेरीज, गाठोडं, तुका म्हणे आता, तुझा आहे तुझपाशी आणि 3 पैशांचा तमाशा, याच्यामध्ये गोळाबेरीजवरती सुद्धा काय झालं होता, तलाठी भरतीला प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे पहा, एकाच लेखकाच्या 3 पुस्तकावरती काय झालं होतं, तलाठी भरतीत प्रश्न विचारला होता. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला सगळी माहिती आहे ना, ही डोक्यात फिट करून घ्यायची. ओके, पुढचा 10 नंबर प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शासकाने चालुक्य राजवंशाची स्थापना केली. कोणता राजवंश, चालुक्य राजवंशाची स्थापना कोणी केली असं विचारलंय. मग ही स्थापना कोणी केली होती, तर ही स्थापना रुद्रसेन पहिला याने केली होती. सॉरी, रुद्रसेनने नाही तर कोणी केली होती ती, पुलकेशी पहिला याने केली होती. कधी केली होती ती, तर ती 543 मध्ये केली होती. लक्षात ठेवा, साल पण लक्षात ठेवा आणि कोणी केली होती हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला होता की पुलकेशी नंतर कोण गादीवर बसला होता. पुलकेशी नंतर कोणता चालुक्य राजा गादीवर बसला होता, तर त्याच्यानंतर कोण बसला होता, त्याच्यानंतर प्रवरसेन पहिला गादीवरती बसला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न होता आपला 11 नंबर, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. TCSनेच विचारलेला प्रश्न आहे, परंतु प्रश्न कुठं विचारलाय, कोणत्या परीक्षेत विचारला हे मला आता सध्या आठवना, परंतु मला वाटतंय हा माडा भरतीला, कुठं
म्हाडाची जी भरती झाली त्या ठिकाणी हा प्रश्न त्यांनी विचारला होता. तिथून प्रश्न आपण जसेच तसा घेतलेला आहे. म्हाडा भरतीची परीक्षा सुद्धा कोणी घेतली होती मित्रांनो? TCSनेच घेतली होती. आता या ठिकाणी पहा, हा प्रश्न तुम्हाला जसं तसं रिपीट होण्याची शक्यता काय आहे? खूप कमी आहे, म्हणजे अगदी 0% आहे. परंतु तरी प्रश्न घ्यायचं कारण काय? तर तुम्हाला एक पॅटर्न कळावा की अशा प्रकारे सुद्धा TCS काय करतं, प्रश्न विचारतं. काय करतं याच्यामध्ये ते 1 आणि 2 वाक्य देतं आणि या 2 वाक्यापैकी कोणते विधानं बरोबर आहेत असं विचारतं. मग खाली ऑप्शन असतात, केवळ 2 बरोबर, केवळ 1 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर आणि यापैकी कोणतेही बरोबर नाही असं आपल्याला ऑप्शन दिलेलं असतं. आता या ठिकाणी प्रश्न तुम्ही वाचून घ्या, मी काय वाचत नाही, परंतु मी जे विश्लेषण केलं ना याच्यामध्ये मित्रांनो 90% उत्तर काय दिलेलं असतं त्यांनी माहिती आहे? 90% म्हणजे जर 10 प्रश्न विचारले ना तर त्या 10 पैकी 9 प्रश्नाचं TCSने उत्तर काय दिलंय? 1 आणि 2 दोन्ही बरोबर दिले. वाचला तरी चालेल, नाही वाचला तरी चालेल, परत प्रश्न पडणार नाही, मी खात्री देऊन सांगू शकतो, ठीक आहे. परंतु फक्त असा जर तुम्हाला प्रश्न आला, तुम्हाला उत्तर येत असेल, फिक्स माहीत असेल तर तुमच्या मनाने लिहायचं. जर माहीत नसेल ना तर बिंदास इथं ऑप्शन क्लिक करायचं, काय 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे उत्तर लिहून टाकायचं, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. 12 नंबर, संगीत संप्रदाय प्रदर्शिनी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोणतं? संगीत संप्रदाय प्रदर्शिनी. खूप जुनं पुस्तक आहे आणि याचे लेखक विचारलेत कोण आहेत? तर याचे लेखक कोण आहे? सुब्बराम दीक्षित आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 13. पहा, पुन्हा एक तिथलाच प्रश्न आहे. कोळीढोर जमातीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहा, इथं पुन्हा 2 विधानं दिलेत. काय विधान दिले पहा? वसाहतीला वाडी म्हटले जाते. दुसरं काय दिलंय? यांनी आपले नाव ढोर म्हणजेच गुरेढोरे या शब्दापासून घेतले आहे. उत्तर काय इथं सुद्धा 1 आणि 2 दोन्ही बरोबर हेच उत्तर त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर असे 10 प्रश्न विचारले तर त्यापैकी कमीत कमी 9 प्रश्नाचं उत्तर त्यांनी काय केलेलं आहे? 1 आणि 2 दोन्ही बरोबर असं दिलेलं आहे. फक्त मला एक प्रश्न सापडला आहे की ज्याच्यामध्ये काय फक्त 1 बरोबर असं उत्तर दिलेलं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. 14 नंबर, वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक जीचे एकक काय? आता इथं काय विचारलंय पहा, जीचं एकक विचारलंय मित्रांनो, एकक विचारलंय. मग जीचं एकक काय आहे? तर न्यूटन मीटर स्क्वेअर प्रति kg स्क्वेअर हे काय आहे? जीचं एकक आहे आणि जीचं मूल्य किती आहे? तर ते 9.8 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर आहे. ओके, लक्षात ठेवा 9.8 मीटर. ओके. पुढचा प्रश्न 15 नंबर, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तरुण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो सगळ्यात कमी तरुण लोकसंख्येचं प्रमाण? तर तो आहे रत्नागिरी जिल्हा. आता या ठिकाणी का कमी आहे लोकसंख्येचं प्रमाण, तरुण लोकसंख्येचं? तर या ठिकाणचे जे तरुण आहेत हे काय होतात? रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी काय होतात? मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर या भागामध्ये काय होतात? स्थायिक होतात. ओके, म्हणजे तिकडे जाऊन ते राहतात, म्हणून इथं काय होतं? तरुणांचं प्रमाण कमी होतं. ओके. पुढचा प्रश्न पाहू. 16 नंबर, महाराष्ट्रातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या संदर्भात नागपूर विभागातील कामठी खालील गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. आता नागपूर जिल्ह्यामधील जे कामठी ठिकाण आहे हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा कामठी या ठिकाणी कशाच्या खाणी आहेत असं आपल्याला विचारले. मग ऑप्शन काय दिलेत पहा, युरेनियम, कोळसा, सोने आणि जस्त. तर यापैकी उत्तर काय असेल आपलं? कोळसा हे आपलं उत्तर असेल. जवळपास 100% विद्यार्थ्यांचं हे उत्तर काय येणार आहे? बरोबर येणार आहे, ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, UNEP द्वारे आयोजित 50व्या जागतिक पर्यावरण दिन 2022 ची थीम काय होती? आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचंय काय विचारलंय? जो जागतिक पर्यावरण दिन होता कधीचा? 2022चा. याची थीम काय होती असं आपल्याला विचारलंय. मग याची थीम काय होती? तर फक्त एक पृथ्वी, फक्त एक पृथ्वी ही काय होती? जागतिक पर्यावरण दिनाची थीम होती. कोणत्या? 2022च्या. 2022चा पर्यावरण दिन कितवा होता? तर तो 50वा होता. मग आता 2023चा कितवा असेल? तर 2023चा पर्यावरण दिन कितवा असेल? तो 51वा असेल. त्याची थीम काय होती हे पण लक्षात ठेवा, विचारू शकतात. काय? प्लास्टिक प्रदूषण को समाप्त करना, बीट प्लास्टिक पोल्यूशन किंवा प्लास्टिक पोल्यूशन को समाप्त करना किंवा प्लास्टिकचं प्रदूषण खतम करायचं, संपून टाकायचं, ही काय त्याची थीम आहे. लक्षात ठेवा. कशाची? 51व्या जागतिक पर्यावरण दिनाची, ठीक आहे. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न राहिला
की जागतिक पर्यावरण दिन कोणाद्वारे साजरा केला जातो, तर तो कोणाद्वारे UNEP याचा फुल फॉर्म काय आहे, युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्राम, हा काय या UNEPचा फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर. मे 2022 मध्ये फ्रान्सच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. फ्रान्सचे पंतप्रधान कोण झालेले आहेत मे 2022 मध्ये, तर ते आहे एलिझाबेथ बोर्न, हे काय फ्रान्सचे पंतप्रधान झालेले आहेत. ठीक आहे. 18 नंतर डायरेक्ट 20 झालं. मला वाटतं 19 नंबरचा प्रश्न टाईप करणाऱ्याकडून काय झाला, या ठिकाणी स्किप झाला किंवा राहून गेला. ठीक आहे, काही हरकत होत नाही, परत आपण त्याला कव्हर करू. ओके. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 20 आहे. काय विचारलंय, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती. ऑप्शन काय दिलेत, जांभी मृदा, अल्कली मृदा, तांबडी मृदा आणि रेगुर मृदा. यापैकी जे उत्तर असेल मित्रांनो, ते उत्तर काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा राहून गेला असेल तर लगेच लाईक करा. ओके. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.